कुट्टी कलम बांधण्याची प्रोसेस आपण जाणून घेऊया श्री आकाराम मोरे यांच्याकडून. तुमचा किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे कुट्टी कलम बांधायचा? तुमचा किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे कुट्टी कलम बांधायचा? आता जवळजवळ 20-25 20-25 वर्ष तुम्ही कुट्टी कलम बांधताय, म्हणजे तेवढ्या वर्षाचा अनुभव आहे तुमच्याकडे. तर चला आपण पाहूयात कुट्टी कलम कशा पद्धतीने बांधले जाते. बाबूची कलम काय मग पुढी वारवळ ना तिकडे. आणि त्रिकोणामध्ये त्याला शेप देऊन कट करण्यात आलेला आहे. त्याची डिरी आहे ना, ती पण कशी काढतात? त्याला डिऱ्या फुटलेल्या नवीन अधिक ते 8-9 महिन्याची कुटी लागते. म्हणजे 8-9 महिने म्हणजे 1 वर्ष आहे. किमान 1 वर्षापूर्वीची तरी कुटी पाहिजे. 1 वर्षाची नाही, 8-9 महिन्याची. 8-9 महिने ते समजणार कसं 8-9 महिने झाले? एवढा अभ्यास असतो. आंब्याची डिरी 8-9 महिने ची असलेली पाहिजे. तिला तो निमुळता शेप देऊन आता पुढची प्रोसेस. कुठे खूप नाजूक असं काम करण्यात येत आहे. त्यासाठी अनुभव खूप महत्त्वाचा असतो. माझ्या वाटतं सुभाष मोरे करून त्याला शिकवलं. तो मानतो मी शिकवलं. आणि कोणास होईल श्री आकाराम मोरे याबद्दलचे ज्ञान अनेकांना देतात आणि अनेकांना ती शिक्षा देतात, जेणेकरून समाजातील पुढील काळात कुट्टी कलम बांधण्याची प्रोसेस चालू राहील आणि पुढच्या पिढीला त्याचं ज्ञान होत राहील. माझी कुटी फिट्ट बसलेली आहे. त्याला आता हे बाहेरून हे मेन लावण्यात येत आहे. मेन काय विशिष्ट पद्धतीचं वेगळं मेन असतं का नॉर्मल मेन कसं आहे? आता सगळेच वापरतात, सुत मिस्त्री वगैरे. ओके, काळजी करतात ना आता माग. तसं बघायला गेलं तर मेन आपल्या मोहाचं असेल ना, मोहाचं मेन. साधारणतः 1 कुट्टी कलम बांधायला किती खर्च येतो तुमच्यामध्ये? 1 कुट्टी कलम बांधायला आता तसा खर्च म्हणजे आमची मजुरी वगैरे धरून आता इतक्यात बांधतात ते 100-150 रुपये एका कुटीला घेतात. एका कुटीला 100-150. दब जास्त आहे. हे पाऊस नसेल तेव्हाच ते करता येतं. पाऊस नसेल तेव्हाच करता येतं. त्याच्यात पाणी जरा पण जाता कामा नये. पाणी गेलं तर मग हे होणार, ते खराब होणार. बरोबर. त्यामुळे आता पाऊस 3-4 दिवस पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे 4 दिवस नाही थांबलं तरी ही झाडाची साल त्याला वाळलेली पाहिजे. झाडाची साल सुकी आहे. बरोबर. ओके. म्हणजे तो पाण्याचा संबंध येत नाही. आता याच्यानंतर किती दिवसांनी पाऊस पडला तर चालेल? म्हणजे असं पाऊस आता हे बांधून झालं की पाऊस पडला की चालते. ओके ओके, मग काय इश्यू नाही. पाऊस पाहिजे. पाऊस पाहिजे.
तर अशा पद्धतीने एक खुटी कंप्लीट झालेली आहे आणि आता या आंब्याला 4 कुट्या मारायच्या आहेत. 3 कुट्या मारून पुरा झाला की मारायचा पद्धतीने खुटी 4 खुट्या कंप्लीट झालेल्या आहेत. अजून तिला मेन भरायचा आहे. आणि आता या खुटींना ढिरी कधी फुटणार हो? ढिरी किती महिन्याने फुटणार वगैरे? 20 ते 21 दिवसात महिन्यानं. या खुटींना 4 खुट्या, या खुटींना 20 ते 21 दिवसात ढिरी फुटणार. आणि ढिरी फुटल्यानंतर हा मोठा झाड त्याला पूर्णपणे त्याच्यावरती ना इथून ढिऱ्यांच्या वरती कट करायला लागतं ना हो? ते किती दिवसांनी कट करायचं ढिरी फुटल्यानंतर? ती ढिरी पाना जून झाली, काळी झाली, ओके कट करायचं. ओके.